आपले छत्रपती काय दर्जाचे रणपती होते हे दाखवण्याची ही संधी आहे स्वारी आग्रा म्हणतो. म्हणून ते म्हणून त्याला स्वारी आग्रा. स्वारी आग्रा हां. म्हणतोय. त्याला स्वारी म्हणतोय आम्ही तिथनं सुटका नाही म्हणतो. स्वारी आग्रा, आहे. स्वारी आग्रा बघ तू. नंतर तू म्हणशील की हा स्वारी धुरंधर आग्रा प्रमाणे बहिरजी नाईक पण होता, हा धुरंधर महाराज होते. की शत्रूला घाबरायचं नाही, शत्रूला गाफील ठेवायचं आणि शत्रूच्या घरात जाऊन त्याला मारायचं. प्रत्येक चित्रपटामध्ये नव्यानं महाराज कळतात आणि वा वा, खरंच वा वा. त्यांच्या जीवाला धोका होता हे त्यांना आधीच माहिती होतं. काळ्या दगडावरची रेग होती की औरंगजेबाच्या तावडीत ते सापडले तर त्यांना मारलं जाणार. एवढी रिस्क घेऊन ते का गेले असतील? जरी नाईलाज असेल, जरी हातबलता असेल, तर अशा हातबलतेच्या वेळेला महाराजांनी वेगवेगळे मार्ग काढलेले आपल्याला दिसतात. सहजपणे असं शत्रूच्या तावडीत का गेले असतील? तर असं एका ठिकाणी सर जदुनाथ सरकारांच्या पुस्तकाच्या थिअरीतनं सुरू झालं माझ्या डोक्यात थॉट. मग कविराज भूषणाचे काही छंद माझ्या वाचनात आले आणि सरतेशेवटी इतिहासाचार्य वि का राजवाडे यांच्या शोधनिबंधामध्ये त्यांनी जी थिअरी मांडली आहे की कदाचित छत्रपती हे थेट दिल्लीच्या सिंहासनाला हात घालायला तिकडे गेले. मोठी गोष्ट आहे आणि आपल्यासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. बरं, हे छत्रपती शिवाजी महाराज करू शकत नाहीत का असा विचार तर नक्कीच करू शकतात, कारण त्यांनी अफजलखानाबरोबर भिडताना असा विचार केलेला आहे. त्यांनी शाहिस्तेखानावरती स्ट्राईक करताना असा विचार केलेला आहे की 1 लाख लोकांमध्ये फक्त 90 जणांनी जायचं. त्याच प्रपोर्शनमध्ये हा विचार आहे.